कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने ऐकत आहोत. अतिशय मधुर आणि ऐकायला गोड वाटतील अशी ही प्रवचने श्री रामनामाची गोडी लावणारी आहेत. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्यावरती आपल्याला जर ही प्रवचने कशी वाटतात याबद्दल जर सांगितले तर मला अधिकच आनंद होईल. सुरू करूया. प्रवचन नंबर 121. श्रीराम जय राम जय जय राम. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषयी एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे दुःख सुख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बालकल्याणा वाचून मायान हटे सुटे जाण. आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळख जाण पूर्ण होते समाधान. ज्यांच्यात मानावे मी सुख त्यांच्यातच उद्भवते दुःख. नराचा होय नारायण जर चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस त्यांचे बनावे लागते दास. देह तो पंचमहाभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण. देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग. आपले अत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले. रामनाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण. सृष्टी पहावी भगवताकारी प्रेम ठेवील त्याचे वरी. त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान. मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती. न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास. नामांमध्ये संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत. हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण. संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संतांची संगती भगवन नामाने साधते. तात्पर्य. देहासकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण. ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करेल रघुपती. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 122. श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. तमोगुण हा तिन्ही गुणांमध्ये जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी ही शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरिता उपास करणे ही गोष्ट मला पसंत नाही. उपवास घडावा यात मी मौज आहे की उपास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे
की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले? याउलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात. त्यांना आपण उपास तापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते. परंतु हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणातच राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे. याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हाही नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल. आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याचे भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तात्पर्य: जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 123. श्रीराम जय जय राम. सावधान. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले तरी काम असे झाले नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे तर दुसरे थोडेसे सूक्ष्म आहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते, पण त्यांना हकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधे वगैरे टाकून कीड न लागेल तशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते. म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे. शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेतानेच संसाराला खतपाणी घालावे. शेताला कीड लागली की काय जसे बारकाईने पाहावे लागते त्याचप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले. पण पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दस्ताना जपून ठेवले पाहिजे, नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हाच ते काढले पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे. तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे खूप आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ हा अतिशय सावधगिरीने वागावे, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्याला मीपणा मारून आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे. तात्पर्य: सावधानता ठेवून नाम घ्यावे. नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते.
श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 124. श्रीराम जय राम. निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन. तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही, असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले, हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे. परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्याला दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलेलं आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू समयीची. परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितलेले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही, मध्ये मध्ये झोप लागत असेल, हे मान्य आहे. पण स्मरण राहू शकत नाही असे नाही ना होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा सर्व व्यापांमधून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसा अडका, प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. ते टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे. म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. धर्माचरण, भगवतभक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे. ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा. म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करेल याचा पत्ताही लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. तात्पर्य: नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना धरावी. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 125. श्रीराम जय जय राम. सत्संगतीत राहावे. नेहमी संतांची संगत धरावी. परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्या जवळच असतात. त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्तशुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग. त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात. ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही. संतांकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तिथे चोरी करता येईल. परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का? आपण जर चित्तशुद्ध करू लागलो तर आपल्याला त्यांची भेट होते. आणि भेट झाल्यावर ते त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. एकजण एका संतांकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत. पण तो कोणाशीही बोलत नसे. कोणी त्याला विचारले तर उत्तर देत नसे. सदा मुद्रा खिन्न असे. कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले, माझा तो वेडा कुठे आहे? तो आज का आला नाही? हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला. आणि तो जिथून गेला तो पुन्हा आलाच नाही. तो कशाला येईल? गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हे शिष्याला मिळवायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणूनच त्याचे काम झाले. गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन गेलेले असतात आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. याउलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात.
निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच निघून जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला आज यावर विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. नामाने ते कार्य होते. म्हणून नामस्मरणच करीत राहावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी. त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील. ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतःकरण शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. तात्पर्य, संत सांगतील तेच करणे ही त्यांची खरी सेवा होते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 126. श्रीराम जय राम जय जय राम. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे. आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा थोडे अपुरेच पडेल. कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी टाकता येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे. आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही, परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली, तरी पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळे मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल? कोणतीही नाही असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असेच म्हणावे लागते. याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंतांची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा, तुझी शक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे कीटके हे चांगले एकत्र आलेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा. म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. तात्पर्य, खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 127. श्रीराम जय राम जय जय राम. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढते. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावातली थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी एक जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्यामध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो, अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे
मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्यापेक्षाही जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असे वाटणेही होय. आणि ही जाणीव ठेवून ज्याप्रमाणे वागणे त्यानेच प्रेम वाढवायला मदत होते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे स्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कुणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतायत. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी त्याने ते निमूटपणे सहन करावे, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे, आणि त्याच्या उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे. हे सर्वांचे सार आहे आणि हाच धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. तात्पर्य: जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 128. श्रीराम जय राम जय जय राम. देहबुद्धीचा त्याग करावा. मनाला कारण अभिमान होय. मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मनाची गरज लागते, मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत. पण ही साधने नरअभिमानाने झाले पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला हे म्हणणेसुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ती आहे की पैसा आहे की कीर्ती आहे? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत, पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट म्हणले, तेव्हापासून मी त्याचा उंबरठा देखील नाही चढलो, असे तो म्हणतो. जेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिला तर वाईट वाटते, हे देहबुद्धीला खत घालण्यासारखेच आहे. चांगले वाईट, मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे, म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठांनी नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्या पुरताच, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीनं तरी मी त्याचा आहे असे म्हणावे. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, त्याचे मन स्थिर झाले किंवा त्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तऱ्हामोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही. फारच सोपे होते म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही, आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वचनाची गरज आहे, वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा थोडा उजेड,
थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार? तात्पर्य: मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 129. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे अनुसंधान राखावे. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याने नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारेल, बुड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाचीही मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले आहे. तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने आज मी स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. तरी हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. तात्पर्य: वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान हे येतेच. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 130. श्रीराम जय राम जय जय राम. शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राज्ययोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशाआरामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्यासाठी कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तेथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयांपुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका. तसे द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघेही मेल्याचे सूतक सारखेच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका.
अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने सांगतो मी की बुवा होण्याच्या फांदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून